हाय गुड मॉर्निंग. तर स्वागत आहे तुमचं नवीन एका ब्लॉगमध्ये. तर आजच्या ब्लॉगची सुरुवात खूप लवकर केली कारण आज आत्यांना जायचं आहे पंढरीच्या वारीला. त्याच्यासाठीच आमची सकाळी सकाळी तयारी चालू आहे. आता स्वयंपाक वगैरे झाला आहे कारण थोडंसं जेवण करून जातील कारण ते तिथं जेवणाच्या टाईमपर्यंत पोचतील. मग परत भूक लागेल कारण आमचं जेवणाचा टाईम 10 वाजताच राहतो. त्यामुळं ते थोडे 11-12ला पोचतील. मग आता आधीच घरून थोडासा नाश्ता करून जाते आणि मग कधी असतो रे ना. आता आम्ही तिथं पोहोचतो नाश्ता होऊन जाईल दिंडीवाल्या. हां आणि मग परत जेवणाचा टाइम राहील ना. हां तरी मग आम्हाला वाज असतो तसंच राहावं लागेल. त्याच्यामुळे मग सगळे टाइम नाश्ता करूनच निघू. हां पाऊस चालू आहे थोडा त्याच्यामुळे हां लेट निघतील आता, नाही तर 7 वाजता जाणार होते. मग आता सगळे नाश्ता करून घेते मग निघते. आवरलं का तुमचं सगळं? हा आवडलं. आता फक्त जेवण करायचं निघायचं. आता काही 10-15 दिवस आता काही व्हिडिओ दिसणार नाही. डायरेक्ट आता वारीतून आल्यावरच भेटू. तशी तर आत्याच्या दिंडीत जाणार आहे. ती दिंडी 4-5 दिवसापूर्वीच निघालेली आहे, पण जवळच्याच गावांमध्ये आत्ता. त्यामुळं मग एवढ्या लवकर जाऊन तिथं मुक्काम करूच तर आत्या ते म्हणे की आम्ही डायरेक्ट जाऊ. मग जेव्हा जास्त पुढं जाणार आहे तिथून जाऊ. मग आता हां म्हणजे अजून आत्यांच्या माहेरीच दिंडी, मग तिथंच परत मुक्काम करूच तर पुढं जाऊ म्हणे. हां दादांची झाली तयारी सगळी? बाबा खर्ची देऊ राहिले आत्यांना. बाबा मागच्या वेळेस बी गेलते तेव्हा दिलती ना. म्हणजे बाबाकडं काय जे असेल ते, बाबा कधी पैसे जवळ ठेवीत नाही, पण म्हणजे असेल ते देऊन टाकते जायचे. हां म्हणजे बाबाला पैसे ठेवायलाच आवडत नाही जवळ. असले ना बाबा देऊन टाकते कोणाला बी. आणि आता बाबाकडे काही जे असेल ना तेवढे मागच्या वेळेस बी 50, 20, 10 असे जेवढे नोटा होते तेवढे देऊन टाकले होते. बाबाकडे पैसे म्हणजे बाबाला माहिती पोरं सगळे. हां त्यामुळं बाबाच ठेवती नाही, मुळात बाबालाच नाही आवडत पैसे. आपल्या बाबाचा स्वभाव आहे आपल्या बाबाचा. लई असे हे ताणवलं पोरांना हे करणार मग सगळे पण हे करते बाबा. आता आत्याला भेटली खर्ची बाबाकडून. भेटली खर्ची मामाकडून भेटली. मामाकडून भेटली. मामाकडे गेलं त्या दिवशी मामाला दिली. हां मला आता पै जायचं मला खर्च. लाडू खायचं काम चाललेलं आहे आणि आजी जास्तीत जास्त वेळ आजचा कानासोबत घालून जाण्याचा प्रयत्न करते. पाखरं दाखी तुम्हाला पाखरं. कुठे पक्षी? पक्षी कुठे? ते बोट दाखी बोटा. इंद्रायणी काठी ऑलरेडी भजन चालू आहे. झाली तयारी सगळी? तयारी झाली आणि या शोनीची तयारी. त्याला बी घेऊन झाली का? देवाला जायचे त्यांना पाया पडायला. माझी येते बरं का. फेकू का आता फेकू फेकू का आता फेकू फेकू आता फेकून देऊ का? फेकून देते आता आजी फेकू राहिली ना. त्यांना बाय बाय कर. आपल्याला जायचं त्यांना बाय बाय कर. त्यांना बाय बाय कर. बाय 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 इकडं बाय बाय बाय. आम्ही चाललो भूर चिवचिव मला करून राहिला. रामकृष्ण हरी करायला त्यांना. रामकृष्ण आम्ही चाललो दिंडीत रामकृष्ण हरी करायला. रामकृष्ण हरी. हा आम्ही चाललो रामकृष्ण हरी करायला. दाखव रे भाऊ त्याला सांग. आम्ही रामकृष्ण हरी करायला चाललो. माझा सहारा
दुपारी आजी आणि काना खेळून घेते कारण आता 15 दिवस त्या आजी नाही राहायच्या. दादू चला आत्यांची चालली आता. कानाला पण उठून देतो. कानाची झोप झाली बरीच. आमचे अजून दर्शन राहिले घ्यायचे कारण निघायलाच वेळ लागला. आता व्हिडिओसाठी परत जपून जा. हा कोणी काही दिलं तर घेऊ नका. चॉकलेट बिकलेट दिले कोणाला काही सांगू नका. जरा आमचा व्हिडिओ काढा. बस झालं. इकडे धरा. पायाच्या पण काढ रे. पायाच्या काढ. थांब. काय करायचंय दादाची रिटर्न द्यायची. दादाचे दादा रिटर्न द्यायचे. मला येऊ तर तिचं हे नाही करू. जाता घेऊन चाय घेऊन पॅकेटला टाकाल. प्लास्टिक पिशी आहे का? सगळं बाहेर आणलंय सामान. आता गाडीत ठेवायचं आणि गावातून एक गाडी त्याच्यात ते सामान वगैरे टाकायचं ना. आता इथून सावळी किंवा दिंडीजवळ तिथपर्यंत जायचं आणि तिथून पायी पायी जायचं. का ना कुठे चालली आजी बाबा? पाय बरं तुला जायचं का? गुर चालले पाय. अगं माझी शिवणी झोप घेऊन उठली गो माझी बबी. गाडीतच तसं. हा ना कोणतं झाड? कृष्ण कमळ. अय्यो दादू व्यवस्थित राहायचं बरं का? हा काही लागलं त्याला सांगायचं आहे. आवाज देऊ. हो मला पण यायचंय. तुम्ही कुठे चालले? काय चिव चिव वाडा. तुला यायचंय दादू? कानाला पण जायचं आजी बाबा त्यांना सोडवायला. जाऊ द्या. कुठे चालली तू? चला भाऊ. फुल झोपेत होता तरी लगेच निघाला. तो गाईज आता आम्ही चाललेलो आहे मम्मी पप्पाला सोडायला. गाडीमध्ये किती जण आहे बघा. नाना पण चाललंय कारण नानीची बॅग ठेवायला चाललंय. मी आलोय आमच्या गावातल्या मंदिरावर दर्शनासाठी. तिथूनच जायचंय आत्याला आणि त्यांना. काना तुला जायचं आजी बाबा सोबत? यायच्या माझ्या सोबत यायचं तुला? ए दादू पकड पौर आहे. आत्यांची ही पहिलीच दिंडी आहे ना आत्या? पहिल्याच वेळेस चाललंय. ते पण दादा त्यांना नाही म्हणत होते नको नको म्हणे. पावसा पाण्याचे लय हाल होत्या. पण मग आत्या म्हणे नाही माझी इच्छा आहे म्हणे मला जायचं. एकदा करावं नाही का? हा तसं तर गाडीना गेलेलं आहे भरपूर वेळेस. एकदा आम्ही पण गेलो होतो सगळे. पण आता त्यांना पायी जायची इच्छा आहे. आता आपली श्रुती कानू बाबाच राहिले आपलं. हा पंढरपूरला जायला आहे ना काकी. कानू बाबा जोबर का आपण एक दिवस दादू जायचं. तुला घेऊन जाऊ बरं का? तुला घेऊन जाऊ. बाहेर थोडा थोडा पाऊस चालू आहे तर ही बसली इथं आणि गाडी यायची वाट बघतोय. त्यांना एका गाडीमधून दिंडीपर्यंत जायचंय. आमच्या गावात म्हणजे आमच्या भागामध्ये खेडल्यावरून दिंडी जाती. त्यामध्ये यांना जायचंय. त्या काशीनाथ बाबा तुकाराम बाबा यांची दिंडी आहे त्याच्यामधून त्यांना जायचं. आणि ती दिंडी ना तिकडून जाती आमच्या भागातून. डाऊच हिंगणीवरून नाही चांदेकासरे त्या भाग मार्गे जाते. मग इकडे येत नाही ती तर मग हे गाडीने तिथपर्यंत जाणार आणि तिथून पुढं मग पायी पायी जाणार. बघा गाडी तर आली. आता ह्या गाडीत जायचंय त्यांना. तर आता सगळं सामान गाडीमध्ये ठेवायचं काम चाललंय आणि मम्मी पप्पा त्यांच्यासोबत एवढे सगळे लोक आहेत. पावसात नको थांबू त्याला. शिवा इकडे धर्मर दादा तू त्या अत्यंत चढले पाहिजे त्यांना. बाय बाय कर. बाय
द्या इकडं. त्या आजीकडे जायचं का? जा त्यांच्यासोबत जाई का ना आता तू. नाही नाही काका पण चालले, काका पण चालले. तरी बादलीत बाजली का ते बादलीत घालून गाडी रेडी झालेली आहे. आता ही गाडी घेऊन इथून पुढे दिंडीला मिळणार आणि मग तिथून पायी पायी चालणार आहे. 70-80 किलोमीटर पुढे गेल्यावर ना सांगितलं का गाडीने जाणार आहे. पायी पायी जाणार आहे. बसा बाय बाय दादू. ए दादू बाय. चला बसा काना बाय 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 आजी, बाय बाय बाबा. इकडं आत्या चालल्या. इकडं इकडं. अरे आजी पाहिजे कुठे ते डोक्यावरून काढा ते ए दादू चाल. बकुबाई. चल आम्ही चाललो. घूर जायचं आहे का तुला? तुला यायचं? चला बाय बाय. का वरदे हरी विठ्ठल तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. जय तुकाराम बाबा की जय. चला मम्मी पप्पा दिसणार नाही आता. याच्यात पॅक करून घेतले मागं ते पाऊस लागतो ना त्याच्यामुळं. तर काहीच आत्ताच मस्त चहा वगैरे झाला आहे. दुपारची झोप घेतली थोडीशी. झोप तर काय अशीच होती. उठायचं परत कानाला पाहिजे. कारण आहे ना काना आज थोडासा लवकर झोपला त्यामुळं लवकर उठला तो. आणि आज त्याला आम्ही अंघोळ नव्हती घातली कारण बाहेर जास्त गारवार आहे त्यामुळं हातपायच धुतले त्याचे फक्त. त्यामुळं त्याला असा आळस असा तो झोपलाच नाही व्यवस्थित. थोडासाच झोपला होता आणि त्यामुळं तो लवकर उठला आणि मग त्यामुळं नंतर आमची पण झोप नाही. मग त्याचं सारखं त्याला असं वाटेल आणि आज बोर झाला तो कारण आम्ही दोघीच जणी होतो. तसं जरी उठला तर मग तो आत्या त्यांच्याकडे जातो किंवा आमच्याकडे येतो. असं आदलून बदलून खेळत राहतो. आज आम्ही दोघीच जणी, हे दोघं जण वरती होते. ते दोघं जण थोडा वेळ जरी आले त्याला असं वाटायचं की नुसतं दरवाजाकडे पाहायचं आणि बाहेर जायचं म्हणायचं. आज मग लय किरकिर केली त्याने अशीच. मग आता कसं तरी झोपवलं आहे त्याला. झोप तर लय आली होती पण त्याला असं वाटेल मला कोणीतरी घेऊन जावं कारण आमच्या दोघींना बोर झाला होता तो. पण मग आता झोपवला आहे तर आता चला घेते कामावरून. दिदी व्हिडिओ बनवता येईल तोपर्यंत मी बाकीचे कामावरते. तर तो उठन मग स्वयंपाकाची तयारी करायची. आणि आत्यान ते पण आता दिंडीपर्यंत पोचले होते. आता तिथून पुढं ते पायी जाणार आहे. इथून गाडीत गेले आणि तिथून पुढं आता ते पायी जाणार आहे. तर चला येते बाकीची कामं पण आवरून पटपट. तर चला आता थोड्याच वेळात काना उठल तर दिदींचा व्हिडिओ चालू होईल. तोपर्यंत मी कानासाठी थोडंसं खायला बनवते कारण सकाळी त्यांनी ओट्स खाल्ले होते तर आता उठल्यावर त्यांना भूक लागली असेल. तर त्याच्यासाठी आता पालक आणि आलूचे कटलेट्स बनवते. त्याच्यासाठी इथं पालक आणि बटाटा शिजायला टाकला आहे. आता ते शिजलं की दोन्ही पण स्मॅश करून घ्यायचं आणि थोडंसं बेसन टाकून त्याचे मस्त छोटे छोटे कटलेट बनवायचे. ते कानाला आवडते पण पहिले पण कानाने खाल्लेले. आणि कसं दिवसभर सकाळी लिक्विड असतं त्यामुळं 4-5 वाजता आम्ही त्याला सॉलिडच देतो. लिक्विड म्हणजे एवढं पण नाही, थोडंसं त्याला चावायला भेटतं पण मग असं हे कसं डायरेक्ट तो हाताने घेऊन खाऊ शकतो तर असं देतो. चला इथं मस्त कानाच्या पालक आणि आलू टिक्की बनवून झालेले आहे आणि सोबतच आम्हाला खिचडी भात पण लावला. अजून भाजी तर काय फिक्स नाही, बघू वाटलं तर भाजी करू नाही तर असंच काहीतरी अजून चावम्याव करून टाकू. कारण आम्ही तिघं चौघंच जण आहे आणि तो भाजीपाला एवढा संपत पण नाही त्यामुळं असं वाटतं काय उगाच करत बसायचं. सकाळची पण भाजी आहे थोडीशी, वाटलं तर करू काहीतरी. आणि बाबांचं चालू इकडं पान तोडण्याचं काम. पान म्हणजे नागलीचे जे पानं असतं ना ते. बाबा पान खाता ना त्यामुळं आमचं इथं घरचा वेल होता म्हणजे जर आधी लावला त्याला एवढे चांगले येतच नव्हते आणि त्यात उन्हाळ्यात ते सगळे असे जळून जायचे. पण आता पावसाळ्यामुळे चांगले फुटले आणि आधी ती टेस्ट पण एवढी चांगली नव्हती लागत. बाबांना ते विकतच्या पानांची सवय होती ना त्यामुळे हे चांगले नव्हते लागत एवढे. नंतर तसे विकतचे पण असतात पण मग अधूनमधून बाबा
हे पण खाऊन पाहता टेस्टसाठी. कारण बाबाला रोज पान लागतं. बाबा फक्त उपवासाच्या दिवशी, बाबांना एकादशी असते त्या दिवशी नाही खात, नाहीतर बाबा डेली पान खातात. चला आता आमचा काना एक चक्कर मारून आलाय तिकडं, बाबांकडे जाऊन आंबा पाहून आला. आता बसलाय मस्त. चला जेवण कोणाला करायचं? काय खायचं तुला? काठीच घ्यायची. काकाचं जेवण झालंय, आता काका सांभाळताय कानाला. तोपर्यंत पप्पा जेवण करताय. कारण काय जेवायला ज्वारीचे धिरडे आणि ते गरम गरम छान लागते. मग त्यांना दोघांना दिलं आधी, मग आम्ही दोघी बसू. आणि याला सुद्धा करमान. आम्हाला दोघीला असा बोर झाला तो माहिती का. दुपारी त्याला असं दाराकडं पाहिजे, त्याला वाटायचं कोणतरी तर येईल माझ्याकडं. त्याला कोणतरी नवीन लागत होतं. अहो तो लय वेळ, आता नाही मग अशी ना केव्हाच उभा राहतोय असा.